चला माझ्या मागे लागून काही होणार नाही, कारण आम्ही दोन पोराचे बाप आहेत. आमच्या मागे लागून काही होणार नाही. आता आम्ही स्क्रॅपला गाड्या आलेल्या आहेत. कारण मी एकदा सुरू केला 7-12 तर मग थांबत नाही. स्कोरिंग करायची असेल तर संपूर्ण लक्ष तिकडे दे, कारण माझं संपूर्ण लक्ष स्कोररवर असतं. स्कोरर चुकला तर कॉमेंट्रीवाला चुकला नाही. तिकडनं माझ्यावर रेट आली, तिकडनं तुझ्यावरती रेट येईल, ते पण लाईव्ह मध्ये येईल नावासहित. यस, चला मॅच मेगा फायनल रोमांच दरार बघला. आदित्य संघर्ष नाट्य तुंबडी युद्ध आनंदाचा लाटा पराभव चोटी कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणा अखाडा. हा दैदिप्यमान सोहळा मेगा फायनलचा थेरार. डबल होते सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल अल्टाला पुलटा बा. 3 तिगाडाना काम बिगाडा. सकाराम तुकाराम कांताराम शांताराम राम 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 राम. कसा आहे तुमचं काम? झेल ड्रॉप. एका धाब्याने संघाचं श्रीगणेश खुलं झालाय. एका धाब्याने संघाचं खातं खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि एकंदरीत आपण पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवरती ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. काय क्वालिटी आणि क्लॅरिटी. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनल लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेजारी असलेला बेल आयकॉनचा घंटा मात्र दाबायला विसरू नका. एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक मैदानाचा एक सुरू आहे. स्ट्राईक एंडवर त्यावेळेस बादल. अगदी आपण पाहू शकाल यस दिनेश नो स्ट्राईक एंड बादल आहे. दिनेश तयार. ओहो, यावेळेस देखील बेकार. अल्टाला पुलटा. ओहो, म्हणून तर म्हणतात ना, खाऊ नका गुल्फी, मारील बॉल खलटी. तिथे येईल का डबल टिबल पलटी 2 धावा. जबरदस्त ही मेगा फायनल आहे. इथे थांबायला कुणाला वेळ नाहीये. चॅम्पियन बनायचं आहे, जल्लोष साजरा करायचा आहे, कारण आम्हाला ही स्पर्धा जिंकायच्या. 3 धावा. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, 3 धावा दापोलीकावरती आपण पाहता. षटक क्रमांक मैदानाच्या एक सुरू आहे. हा दैदिप्यमान सोहळा 2 टीमच्या दरम्यान आहे. 2 युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. सहारा आधार फाउंडेशन चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आणि ही सकाळ गोड सकाळ कुणाच्या नावावरती गोड राहील याच्याकडे लागलेल्या सगळ्यांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच, जबरदस्त क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. षटकाले पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. पुश करो आणि खुश रहो. शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारायचा टाइम गेला, कारण शिट्ट्या मारायचा टाइम 22च्या आत आणि घड्याळा जर सांगला तर 3:30च्या आत तर शिट्ट्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे एकतर भूता निघता, नाही तर पोरी पट्ट्या, नाही तर मग कार्यक्रम फिट. खावा बघा मीठ. जबरदस्त जबरदस्त भन्नाट वेग होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. स्विचिचा प्रयत्न करायचा होता, पण हांडी भांडी खोमली चमली डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये पहा. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्विचिचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. गतीमध्ये अंदाज बांधता आला नाही. शेवटचे 2 बॉल या षटकाला शिल्लक आहेत. फक्त 3 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. खरबाई क्रिकेट संघाच्या धावफलकावरती षटकातले पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंड मध्ये आहे. दिनेश संघामधला महत्वाचा खेळाडू, आदिवासी टेनिस क्रिकेट मधला सुपरस्टार यावेळेस स्ट्राईक एंड मध्ये दिनेश खेळताना पाहायला मिळेल. आरामाजे मग त्याला सांग निजून जे सकाळ बॉल धर आणि एलचा परत सोड, कारण गडी तुमचा षटाक बस आहे. कमटाल चिमकून खिशात भरताय सॉक्कन. आणि एकंदरीत आपण पाहत आहे की हा पंच बाईचा का बाप्याचा रन? बाईचा असाही सांगा. ओम भटस्वा यास बाईच्या स्वरूपात एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या दाखल करू 4 धावा. षटकातील शेवटचा बॉल. ओहो, समोर पटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये शतरक्षक आलेला आहे. 2-2 शतरक्षक आले. एक सिंगल वेगाने बनलेले आहे. दुसरी साडी निघालेत आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो. विकेट. ओ यू गॉड, फलंदाज बाद.
असा गरागरा फिरवीन पोरा म्हणून काय म्हणायचं? नायलॉनच्या रशीला पेट्रोल टाकून पेटून दे. रामा धर्माचे पारी काय सांगायचं आहे, याची नायलॉनची रशी कुणकुण निघाली. पेट्रोल आणा डिझेल वता. चला षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 5 धावा, 1 विकेट. शेवटचं षटक राहील. मेगा फायनलचा थरार आहे आणि इथे मेगा फायनलच्या थरार मध्ये हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलाय आणि गोलंदाज आलेला आहे प्रशांत. षटक क्रमांक 2 साठी नाही राहणार तो शांत, त्याचं नाव प्रशांत. पाहू नका त्याचा अंत. गोलंदाज प्रशांत तयार. आऊट दे काय सांगायचं, आपला बोत्रा पाठवून ढेंगपटीतून बॉल गेला. कमाल केली आहे. नको केला हे, काय सांगायचं आहे. बॉल काय आडवा, बॉल धरता धरता गेला. म्हणजे काय झाला माहिती आहे का, आयटम इंस्टावर चिकना पटला र, पण भेटा गेलो तो साला मुका निघाला. बॉल लांबून चांगला दिसला रे, परंतु धराय गेला तर ढेंग फटीतून पळाला. आता संघाची धावसंख्या 4 न पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटकातले पुढे चेंडू पुन्हा एकदा आणि इथे मात्र यावेळेस क्लीन बोल्ट, फुल अंदाज बाद होतोय. विकेट. आणि यावेळेस मात्र मैदानाच्या नवीन फलंदाज आपल्याला दाखल होताना पाहायला स्ट्राईक मध्ये मनीष दाखल झालेला आहे. 9 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आपण पाहत आहे. प्रशांत तयार आहे. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गॅस गेम कमी कर आणि पबजी खेळ. गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील चांगला फटका. नकार दे बिचाराला भांडू बिंडू नका. यास 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 इसे कहते बाळू की कमाल आणि काळू का धमाल. एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मध्ये 10 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करावी लागणार आहे उर्वरित 3 चेंडूमध्ये. तर मात्र आपल्याला कुठेतरी या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करता येऊ शकेल. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी साडी यस अगदी आपण पाहू शकाल. ज्याच्या पोटात पाप त्याला फोरा होतील आपाप फटाफट. असं चुकीचं कधीच बोलू नका, कारण आलेला आहे डॉट बॉल. निर्धाव चंडार म्हणून मित्रांनो आता सध्या महिना सुरू आहे मे नंतर महिना चालू होईल जून मध्ये पडेल पाणी. पडला पाणी तर घ्या रेनकोट कापडी. परंतु आता जे पोराची बारीक बारीक मोकार लफडी, म्हणून घेऊ नका रेनकोट कापडी. हा लावा तिकडे. तो रन पळत नाही म्हणून बॅटिंग वाला भोशाडे देता, तो स्टमाला बॉल ठोकीत नाही म्हणून फिल्डिंग वाला भोशाडे देता. आम्ही काय करू? आम्ही काहीच नाही करू शकत, कारण आमचा मीटरच जागेत गुंतलेला आहे. अगदी आपण पाहता की 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील या डावातील बाकी आहे. पहिल्या सत्रातील बाकी आहे. 11 धावा 2 विकेट. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. अशा पद्धतीने आपण पाहताय की यावेळेस लाईन स्ट्राइक केली जाते. या सीरीज वाईट बॉल खराब चेंडू आलाय. एकंदरीत 12 धावा. कंचा वटाना आला. आमच्याकडे फुटानच होत, वट्टा नाही निघालं. यस 5 रुपये आलं. सकाळचे पार आले.
सकाळी चहा घेतला काही चहात भेटते खारी. आमची स्पर्धा लय भारी, कारण आमचे सागर दादा खात आहेत रोज चहामध्ये 1.5 किलो खारी. ही ते विकेट 12 वरती पहिला डाव संपलाय. विजयासाठी 13 धावेची गरज असेल. डिझे सलामीची जोडी लगेच मैदानात 4 मध्ये टीम रसायनी पोसरी क्रिकेट संघ आपली मैदानात 4 मध्ये सलामीची जोडी पाठवा. जास्तचा वेळ घेऊ नका, कारण मैदानात 4 मध्ये आपल्याला बनवायचे आहेत विजयासाठी 13 असं बोलत चला. आणि जिथे 13 बनवायचे असतील तिथे 13चा आकडा करून त्याला गोल करा, म्हणजे आमच्या लक्षात राहील की 13च बनवायचे आहेत. थँक यू. सुरेश वाघ. जंगलात कमी झाले झाड, त्याचे नाव साग, कारण वाघ सगळं सारखंच नाही, हात एकापेक्षा एक सरस. चला सलामीची जोडी पाठवा टीम रसायनी पोसरी. मैत्री 11 पोसरी का? बर, पोसरी तर पोसरी. मैत्री 11 पोसरी. आणि मैत्री 11 पोसरीची सलामीची जोडी आपण पाहू शकाल. चंगू आणि मंगू पहा सलामीची जोडी. रंगी आणि शिंगी उंची बरोबर मापात, एकाच्या हातात सुस्मोजे घालून चापा चपून, आणि दुसरा बघा कमरेला बॉल धरून चापाचापी करतो. एस्कल्लो म्हणजे प्रशांत, आणि त्याच्या साथला प्रवीण. सतीश आहे का? म्हणजे मला येड्यात कळला जा लाईव्ह वाल्याला. प्रवीण, बर प्रवीण तर प्रवीण. ही सलामीची जोडी आपण पाहत आहे की मैदानात 4 मध्ये दाखल झालेली आहे. बारा चुनो आणि 13 धाबा या बनवायच्या आहेत. आता पाहिलं जाईल या बनतील का, बनवावा लागणार आहेत. आमचे प्रशांत शेळके ज्यांना आपण पाहताय, ज्यांची अतिशय सुरेख अशी लाईट्स या स्पर्धेसाठी लाभली होती, आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण रात्र ते जागलेले आहेत. या विभागामध्ये लहानसे मोठे झाले, परंतु आता मुरबाड विभागामध्ये आपल्या बॅटिंगच्या साहाय्यानं ते दहशत निर्माण करतायत. परंतु नातं मात्र कधी तुटणार नाहीये, कारण या मातीत वाढलोय मी, या मातीत जन्मलोय, या मातीत सगळे गुण घेतलेले आहेत. हे आमचे प्रशांत शेळके सर करत नाही. अजूनही मैदानामध्ये त्यांना पाहता यावेळेस हो मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क झाला नाही, आणि तिथे याचं निमित्तानं औचित्य बघते एकाच विराज लाईट्स डोंगर नावे मुरबाड. आज खऱ्या अर्थाने या विभागामध्ये प्रशांत शेळके यांची कामगिरी, लहानपणाचे मित्र, लहानपणाचे गुण आणि लहानपणाच्या सवयी आमच्या कायम या मातीमध्ये राहतील हे सांगून देत आहेत. एक सिंगल आलेली आहे. स्ट्राइक इन यावेळेस प्रशांत. याच गडी बारीक उतार अट्टा मारला, पण द्यास बेकार.
काय फेक फेक त्याला पार खाकातून कमरत नेला, कमरतून पार परत छातीवर आणला. म्हणून सांगा सदूर तर सदू बॉल धरून करी गुदगुदू. तो मिस्टर सदू बॉल करी गुदगुदू. 3 धाबा. 3 धाबा दाफुलकावरती आहेत. 13ची गरज असताना 3 बनलेले आहेत. 10ची गरज आहे. आमचा डीजे ऑपरेटर दुसऱ्या डीजे ऑपरेटरवरती पहा मुठभर डोळं कढीतो. लाज वाटत वही काय राग आला वयात त्याचे गाला पप्पी जे, पण बिचाराला वाईट वाटून द्यावं नको. तो बघ कसा वट आवळून आईसमध्ये एन्जॉय करीतो. ओहो इथे पहा आमच्या डीजे ऑपरेटरना आवडले होट, परंतु शॉट आला एकदम होट. 4 धाबा चौकार. बोरीला बोरच पिकणार आहेत. उंबरा पिकली तर कोण बघेल त्या बोरीकडे. अगदी आपण पाहताय की आता 7 धाबा. हलक्यातनं टॅप करण्याचा प्रयत्न होता. शतरक्षक आलेला आहे. बेडूक साबा फिल्डिंग झाली. एक सिंगल वेगानं बनली. दुसरी साठी निघाले होते, नाही जमलं आणि एकच धाव आलेली आहे. आता एका धावेच्या मधनं संघाची धावसंख्या आहे ती 8 धावा या धावफलकावरती. अजूनही आपण पाहणार आहात ते म्हणजे 8 बॉल 5. 8 बॉल 5 ची आवश्यकता आहे. 8 बॉल 5 ची आवश्यकता असताना इथं षटकाराला चॅम्पियन बनलाय टीम रसायनी पोसरी. जबरदस्त कराने हा सेलिब्रेशन पाहिला, परंतु पहा रसायनी पोसरी आपण सेलिब्रेशन केलेलं आहे. आता स्पर्धेचा नियम आणि खेळाडू वृत्ती म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला हस्त आंदोलन करणं गरजेचं राहील, याची आपण नोंद घ्या. हस्त आंदोलन करून घ्या. सर्वप्रथम आपल्याला विनंती आहे म्हणजे सेकंड करून घ्या. कदाचित हस्त आंदोलन कळालं नसेल तर सेकंड करून घ्या. सेकंड कळालं नसेल तर हात एकमेकांना मिळवून घ्या. आपण क्रिकेटची नियमावली आणि क्रिकेटचं प्रेम आपण यामधून दाखवायचं आहे. आता खऱ्या अर्थाने आपण पाहिलेलं आहे जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा